ही थेट दृश्य आपण या क्षणी पाहतोय। बिबट्या नागपूरमध्ये शिरल्याची, नागरी वस्तीत शिरल्याची ही दृश्य। बिबट्याला खरं तर जेरबंद करण्याकरता प्रयत्न सुरू आहेत, पण या ठिकाणी बिबट्या हा एका गच्चीवरून दुसऱ्या गच्चीवर धूम ठोकताना दिसतोय। एक्सक्लुसिव्ह दृश्य लोकशाही मराठीवर। या ठिकाणी डाट ही मारण्यात आलेला आहे बिबट्याला, त्यामुळे बिबट्याला आता जेरबंद करण्याकरता प्रयत्न। सकाळी 6:30 वाजता खरं तर बिबट्या या सगळ्या परिसरामध्ये शिरलेला होता। त्यानंतर 5 जणांना बिबट्यानं जखमी देखील केलेलं आहे। आता बिबट्याला या ठिकाणी डाट मारल्यानंतर जवळपास आपण पाहिलं तर साधारणतः सकाळी 9:30 वाजल्यापासून बिबट्याचं हे सर्च ऑपरेशन सुरू होतं। बिबट्याला डाट मारण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला जात होता। आता बिबट्याला डाट मारण्यात आल्याची माहिती सुद्धा समोर येते, पण या ठिकाणी बिबट्या कॅमेऱ्यात कैद झाल्याची ही दृश्य। आडवाटेला लपून बसलेला होता हा बिबट्या। नागरी वस्तीत बिबटे शिरण्याचं प्रमाण सध्या वाढताना दिसतंय। मध्यंतरीच्या काळात हा सगळा मुद्दा सातत्यानं उपस्थित होत असताना नसबंदी बिबट्यांची करावी अशी मागणी देखील केली जात होती। त्या दृष्टीनं कॅबिनेटची बैठक सुद्धा झालेली आहे आणि बिबट्याचे अथक प्रयत्न आपण पाहतोय। खरं तर या छतावर चढण्याकरता बिबट्या प्रयत्न करताना दिसतोय, पण तो प्रयत्न सातत्यानं असफल। पारडी शिवारात बिबट्याचा हा धुमाकूळ आहे। 5 जण या सगळ्या हल्ल्यात जखमी झालेली आहेत। एक्सक्लुसिव्ह दृश्य लोकशाही मराठीवर आपण बिबट्याची या क्षणी पाहतोय। बिबट्याचं हे सर्च ऑपरेशन, बिबट्याला पकडण्याचा हा थरार, तर बिबट्याची प्रयत्नांची ही पराकाष्ठा छतावर चढण्याकरता। खरं तर वारंवार नागरी वस्तीत बिबटे शिरतायत। आता छतावर या ठिकाणी चढण्याचा जो प्रयत्न होता बिबट्याचा तो असफल झालेला आहे आणि ही 2 घरांमधली जी फट दिसते आपल्याला, या फटीत सध्या बिबट्या आहे। जाळी पसरवण्याचा या ठिकाणी आता काम सुरू झालेलं आहे। बिबट्या कुठल्याही क्षणी बाहेर झेप घेण्याची शक्यता नाकारता येत नाहीये, त्यामुळे त्या दृष्टिकोनातून देखील विशेष खबरदारी ही बाळगली जाते। मध्यंतरीच्या काळात नागपूर असू दे किंवा इतर ठिकाण नाशिकमध्ये देखील बिबट्या असाच नागरी वस्तीत शिरलेला होता। त्यावेळी जेव्हा सर्च ऑपरेशन सुरू होतं तेव्हा मात्र बिबट्यानं या ठिकाणी वन अधिकाऱ्यांना देखील जखमी केलेलं होतं। त्याच अनुभवांच्या या पाठबळावर विशेष खबरदारी ही बाळगली जाते। नागपूरच्या पारडी परिसरात ही दृश्य आपण या क्षणी पाहतोय। बिबट्याचं हे सर्च ऑपरेशन सध्या सुरू आहे। बिबट्याला खरं तर डाट मारण्यात आलेला आहे अशी देखील माहिती मिळतीये। आपण आपल्या प्रतिनिधीशी देखील संवाद साधणार आहोत। आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार त्या ठिकाणी आहेत, त्यांच्याकडून देखील आपण अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। ज्ञानेश्वर कडून देखील आपण अपडेट घेणार आहोत की काय या सगळ्या संदर्भात सध्या विशेष खबरदारी घेतली जाते। ही दृश्य आपण पाहतोय त्या दरम्यान जाळी पसरवण्याचं काम या ठिकाणी केलं जात आहे। आसपासचा सगळा परिसर हा सील करण्यात आलाय, पण घराच्या छतावर जर पाहिलं तर अनेक नागरिकांनी गर्दी केलेली आहे। खरं तर वारंवार नागरिकांना आवाहन केलं जात आहे, काळजी घ्या, बघ्यांनी या ठिकाणी गर्दी करू नका, कारण वन्य प्राणी आहे, कुठेही झेप घेऊ शकतो। त्यामुळे अर्थातच विशेष खबरदारी घेण्याची या ठिकाणी निर्देश आवाहन देखील करण्यात आलेलं आहे।
हा जर सगळा आपण परिसर पाहिला नागपूरच्या पारडीतला, तर या ठिकाणी दाटीवाटीचा परिसर अपडेट घेतोय प्रतिनिधी ज्ञानेश्वर यांच्याकडून. ज्ञानेश्वर, काय या सगळ्या संदर्भात माहिती मिळतीये? बिबट्या प्रयत्न करत होता एका छतावरून दुसऱ्या छतावर जाण्याचा, पण तो प्रयत्न असफल ठरलाय. आता मात्र या ठिकाणी पिंजरा आणण्यात येतोय, जाळी पसरवली जातीये. नेमकं काय घडतंय? अगदीच लागवीजी, आताच आपण पाहिलं थोड्या वेळापूर्वी वन विभागाच्या टीमने जे आहे ते बिबट्याला जे आहे ते डाट मारले होता आणि त्यानंतर बिबट्या बाहेर निघाला आणि अगदी छताच्या वरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र डाट त्याच्या शरीरामध्ये लागल्यामुळे जे आहे ते त्यामध्ये जे काही औषध होतं त्याचं त्याच्या शरीरामध्ये पसार झाला आणि त्यानंतर त्याची जी शक्ती होती, जी ताकद होती ती कमी झाली. त्यामुळे तो छतावर जे आहे ते चढू शकला नाही. जवळपास 2 ते 4 मिनिटं जे आहे ते त्याच पद्धतीने छतावर तो लटकून होता आणि वर जाण्यासाठी धडपडत होता. मात्र त्याला डाट जे आहे ते लागल्यामुळे जे आहे ते वर जाता आलं नाही आणि अखेर बिबट्या जे आहे ते छतावरून खाली या ठिकाणी पडलेले आणि सध्याला जे आहे बेशुद्ध अवस्थेत जे आहे ते बिबट्या या ठिकाणी पडले आहे. डाट मारल्यानंतर जवळपास 15 मिनिटात जे आहे ते या ठिकाणी साधारण जे आहे ते बिबट्या बेशुद्ध पडत असतो. त्यामुळे आता सध्याला बेशुद्ध पडला का याची पूर्ण खात्री जी आहे ते वन विभागाच्या टीमच्या माध्यमातून केली जात आहे आणि खाली जे आहे ते एकंदरीत हा पिंजरा जे आहे ते या बिबट्याला कैद करण्यासाठी आणि या ठिकाणाहून नेण्यासाठी या ठिकाणी बाहेर वन विभागाचे कर्मचारी तैनात आहेत. तर दुसरी बाजूला वरी हे छतावरील जी दुसरी दृश्य आहे, जी अगदी याच बाजूला वरून छतावरून आत्ताच बिबट्या थोड्या वेळापूर्वी खाली कोसळला आहे. आता तो बेशुद्ध पडला की नाही याची खातरजमा जी आहे ते वन विभागाच्या माध्यमातून केली जाते. मात्र अगदीच एक आनंदाची बाब अशी की डाट जे आहे ते या ठिकाणी बिबट्याला लावण्यामध्ये वन विभागाला यश आलेलं आहे आणि अगदीच आता थोड्याच वेळात बेशुद्ध अवस्थेत पडल्यानंतर जे आहे ते बिबट्याला या ठिकाणी रेस्क्यू केलं जाईल. त्यामुळे नक्कीच वन विभागाच्या पथकाचं जे आहे ते सकाळपासून अथक परिश्रम सुरू होतं. या परिसरामध्ये हजारो लोकांची बघ्यांची गर्दी होती. त्यामुळे पोलीस विभागावर सुद्धा जे आहे ते एकंदरीत या ठिकाणी तणावाचं वातावरण होतं. एकीकडे बिबट्याचं रेस्क्यू तर दुसरीकडे नागरिकांची गर्दी, कारण की अगदी छोट्या छोट्या बोळीचा हा परिसर आहे आणि या ठिकाणून जर बिबट्या बाहेर जर निघाला जर असता तर नक्कीच काही नागरिकांवर हल्ला देखील चढू शकला असता. त्यामुळे जे आहे ते एकंदरीतच वन विभाग असेल, पोलीस विभाग असेल, दोन्ही विभागाच्या माध्यमातून विशेष काळजी याची देखील घेण्यात आली. त्यामुळे अचूकपणे जे आहे ते कशा पद्धतीने डाट मारता येईल याची काळजी घेत जे आहे ते आता बिबट्याला डाट मारण्यात यश वन विभागाला आलेलं आहे आणि आता बिबट्या बेशुद्ध अवस्थेत पडला की बिबट्याला या ठिकाणी आता जेरबंद करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत. बिबट्याला डाट मारल्यानंतर बिबट्या बेशुद्ध झालेला आहे. बिबट्या बेशुद्ध झालाय की नाही याची खबरदारी घेतली जाईल, खातरजमा केली जाईल आणि त्यानंतर बिबट्याला जेरबंद केलं जाईल. जवळपास 4 ते 4.5 तासांचा हा सगळा थरार क्षणाक्षणाचा अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवत राहतोय. घेतोय अगदी या दृश्यांचा छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.